मीरा रोडमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वाद पेटला। सोसायटीत कुर्बानीला हिंदू संघटनांचा विरोध। बजरंग दलानं डुक्कर आणल्यानं वातावरण तापलं। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्री केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार। नाशिकच्या चांदवडमधील कांदा आंदोलन पेटलं। पोलिसांनी आंदोलकांसह मविया नेत्यांना घेतलं ताब्यात, काही वेळानं सोडलं। नवी दिल्लीत सीएनजी दरात वाढ। सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महागला। दिल्लीतील आजचा सीएनजी दर 83 रुपये 9 पैसे प्रति किलो। राज्यात मागणीपेक्षा 23% जास्त इंधनाचा पुरवठा सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। राज्यात डिझेलची मागणी 52% वाढली। मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नॉट रिचेबल नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे फोटो समोर। भाजप आमदार बंटी भांगडे यांसोबतचे फोटो समोर। भाजपसाठी व्हिक्टरी व्ही संकेत दाखवतानाचा फोटो समाज माध्यमांवर। परिषदेच्या ठाणे, यवतमाळ, परभणी, नाशिक अशा 4 जागा देण्याची भाजपची तयारी। ठाण्यात मात्र क्षितिज ठाकूर यांच्या नावाला भाजपचा विरोध। विधान परिषद निवडणुकीचा महायुतीतील तिढा आज सुटण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी आज बैठक। पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच। आपण एनडीए सोबत असताना दिल्लीला एनडीएच्या नेत्यांना भेटणारच। दिल्ली दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ऑफ द रेकॉर्ड स्पष्टीकरण। दिल्ली दौऱ्याच्या चर्चेला शिंदेंकडून दुजोरा। गोंधू अशोक खराची 9 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी। खरात 6 दिवसांपासून होता ईडी कोठडीत। लवकरच खरातला नाशिक रोड कारागृहात पाठवलं जाणार।